सध्या चिपळूणच्या चिंचनाका आणि शिवनदी पुलावरती मगर फिरतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। शहरातून वाहणाऱ्या शिवनदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळत आहेत। पावसाळ्यात पातळी वाढल्यानंतर या मगरी नदीपात्राबाहेर येतात। अशीच एक मगर शिवनेरी पुलावरती फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणाबद्दल विभागीय वन अधिकारी देसाई यांच्याशी संपर्क साधला असता शहरामध्ये मानव वस्तीत मगर दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधा असं आव्हान त्यांनी केलंय। मगर रस्त्यावरती आढळल्यास फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास पुढे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये अशा सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत। हो, तिथे शिवनदी परिसरामध्ये मगरी आहेत आणि बेसिकली मॉन्सूनच्याच टाइम्समध्ये, पावसाळ्याच्या टाइममध्ये त्या बाहेर पडतात। तर यासाठी चिपळूण वन विभागाची सुसज्ज अशी रेस्क्यू टीम आहे जी 24 आवर्स अवेलेबल आहे आणि आमच्याकडे केजेस आहेत, रेस्क्यू केजेस आहेत, रेस्क्यूसाठी स्पेशल स्टाफ आहे। तर आणि नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन आणि वन विभाग असा तो संलग्न कार्यक्रम होतो। तर नागरिकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे। अशी कुठं आढळल्यास, मगर आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क करावा। आमची रेस्क्यू टीम तिथे पोहोचेल आणि ती मगर सक्सेसफुली रेस्क्यू करून परत नॅचरल हॅबिटॅटमध्ये रिलीज केली जाईल। फक्त इतकंच एक आव्हान आहे की अशा पद्धतीची जर कुठं सायटिंग झालं किंवा क्रॉकोडाईल आढळली तर तिथे त्याच्या मागे व्हिडिओ घेणे किंवा व्हेकल्स घेऊन त्याच्या मागे फिरणे, तिथे मॉब क्रिएट करणे, याच्यामुळे सदर मगर हे स्ट्रेसमध्ये जाऊ शकते आणि मग त्या स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये कदाचित ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांना देखील आमचं विनम्र आव्हान आहे की अशा पद्धतीचं इंटरफेस मगरीबरोबर टाळा मॅक्सिमम आणि वन विभागास कळवा, तर त्याचं सायंटिफिक रेस्क्यू सक्सेसफुल करून घेता येईल।